फनी गेम्स. कोणे एकेकाळी कोण्या एका शहरामध्ये गट्टू त्याच्या आई बाबांसोबत राहत होता. गट्टूला खेळायला खूप आवडत असे. तो रोज संध्याकाळी बागेमध्ये त्याच्या मित्रांसोबत खेळत असे. मला पकडून दाखव. परंतु एके दिवशी गट्टूचे बाबा त्याला म्हणाले, गट्टू, कंपनीने माझी बदली दुसऱ्या शहरात केलेली आहे, म्हणून आपल्याला हे शहर सोडून दुसऱ्या शहरात जावे लागणार आहे. पण बाबा, माझे सगळे मित्र तर इथेच राहतात. काही होणार नाही. नव्या जागी तुझे नवीन मित्र बनतील. गट्टूला वाईट तर खूप वाटलं, पण तो तयार झाला. ठीक आहे बाबा. काही दिवसांनी गट्टू त्याच्या आई बाबांसोबत नव्या शहरामध्ये राहायला आला. सर्व घर लावून झाल्यावर जेव्हा दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तो बागेत खेळायला गेला, तेव्हा त्याने बघितलं की बागेमध्ये एकही मुलगा नव्हता. तो सोसायटीमध्ये आला आणि त्याने एका घराची बेल वाजवली. एका मुलाने दरवाजा उघडला. हॅलो मित्रा, माझं नाव गट्टू आहे. तू माझ्यासोबत फुटबॉल खेळशील का? मी तर खेळतोच आहे की. पण तू तर फोनवर काहीतरी करत आहेस. हो, मी फोनवर फुटबॉल खेळतोय. पण खरोखर खेळायला जास्त मजा येते, म्हणून तू माझ्यासोबत खेळशील का? नाही, मला तर अशीच जास्त मजा येते, म्हणून मी तर फोनवरच खेळीन. हे ऐकून गट्टूला खूप वाईट वाटलं. मग तो पुढच्या घरामध्ये गेला. हॅलो मित्रा, माझं नाव गट्टू आहे. तू माझ्यासोबत फुटबॉल खेळशील का? नाही, फुटबॉल, क्रिकेट मी सर्व फोनवरच खेळतो. फोनवर? असं वाटतंय की तुला फोन आणि व्हिडिओ गेम्स बद्दल काहीच माहिती नाहीये. मी तुला शिकवतो. नाही, मला नाही शिकायचं. मला तर खरोखर खेळायलाच जास्त आवडतं. पण खरोखर खेळल्याने इतकं थकायला होतं आणि खूप घाम पण येतो, म्हणून मला तर फोनवरच खेळायला आवडतं. आरामात बसून खेळा, यामुळे काही थकवाही येत नाही. अशा प्रकारे एक एक करून गट्टू सोसायटी मधील सर्व घरांमध्ये गेला आणि सर्वच मुलांनी त्याच्या सोबत खेळायला नकार दिला. हारून गट्टू त्याच्या घरी परत आला. जेव्हा त्याचे बाबा ऑफिस मधून आले, तेव्हा गट्टू त्यांना म्हणाला, बाबा, मला इथे नाही राहायचं. इथे तर कोणी खेळतच नाही. असं कसं होऊ शकतं? खेळायला तर सगळ्यांनाच आवडतं. पण इथे कोणालाच नाही आवडत. तर बेटा, तू त्यांना खेळण्यासाठी मनव. ठीक आहे, मी बाहेर बागेत जातो. त्याने आजूबाजूला बघितलं तर नेहमीप्रमाणे बागेत मुलं नव्हती. इथे तर आज पण कोणी नाहीये. तेवढ्यात त्याने बघितलं की दूरवर एका बेंचवर एक मुलगी बसली होती. तो तिच्या जवळ गेला. माझं नाव गट्टू आहे. तू कोण आहेस? मी तुला कधीच इथं नाही पाहिलं. माझं नाव चिंकी आहे. मला खेळायला खूप आवडतं. खेळायला तर मला सुद्धा खूप आवडतं. चल, आपण दोघं खेळूया. पण बाकी मुलं सुद्धा आपल्या बरोबर खेळली असती तर अजून मजा आली असती. तू बरोबर बोलत आहेस. आपणच काहीतरी करूया आता. बाकी मुलांना पण बागेमध्ये आणण्यासाठी त्यांनी एक प्लॅन बनवला. मग ते दोघे गट्टूच्या वडिलांकडे गेले आणि त्यांनी त्यांना त्यांचा प्लॅन सांगितला. बाबांना मुलांचा प्लॅन खूप आवडला. प्लॅन नुसार बाबांनी सोसायटी मधल्या सर्व मुलांना बोलावलं आणि म्हणाले, मी बागेमध्ये एक लेटेस्ट फोन लपवला आहे, ज्यामध्ये खूप सारे चांगले चांगले गेम आहेत. जो तो फोन पहिले शोधेल तो फोन त्याचा होईल. लेटेस्ट फोन विषयी ऐकून सर्व मुले खूप खुश झाली. तो फोन तर मीच शोधणार. नाही, तो फोन पहिले मी शोधणार. आणि मग सगळे बागेमध्ये इकडे तिकडे धावत पळत फोन शोधायला लागले. परंतु कोणालाही फोन मिळाला नाही. असेच 2 तास निघून गेले. आता सगळी मुले दमून घामेघूम झाली. ते सर्व एकत्र गट्टूच्या बाबांकडे आले आणि म्हणाले, काका, तुम्ही तर म्हणाला होता तुम्ही बागेमध्ये फोन लपवला आहे, पण इथे तर काहीच नाहीये. हो काका, आम्हाला कुठेही खूप सारे गेम असलेला फोन नाही मिळाला. तुम्हाला गेमवाला फोन नाही मिळाला, परंतु तुम्हाला गेम तर मिळाले.
कोणते गेम? बागेमध्ये खेळायचे गेम्स. तुम्ही सगळे घरामध्ये फोन मध्ये गेम खेळत राहता आणि कधीच बागेमध्ये खेळायला येत नाही. म्हणून गट्टूच्या बाबांबरोबर मिळून आम्ही तुमच्या सोबत फोन विषयी खोटं बोललो होतो. पण का? धावपळ केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये चपळता येते, ज्यामुळे आपले शरीर तंदुरुस्त राहते आणि आपण लवकर आजारी पडत नाही. म्हणून आपण रोज बागेमध्ये खेळायला पाहिजे. सर्व मुलांना गट्टूच्या बाबांचं म्हणणं समजलं. काका, आम्ही बाहेर खेळण्याचं महत्त्व समजलो आहोत. आता आम्ही रोज संध्याकाळी बागेमध्ये खेळू, ज्यामुळे आमची तब्येत पण ठीक राहील. आणि सगळ्यांसोबत खेळण्यामध्ये मजा देखील खूप येते. माझा फेवरेट हिरो. खूप वर्षांपूर्वी कोण्या एका शहरात 8 वर्षांचा पिंकू आणि 7 वर्षांची पिंकी आपल्या आईबाबांसोबत आणि आजोबांसोबत राहत होती. पिंकूला ऍक्शन फिल्म्स बघायला खूप आवडायचं. तो रोज शाळेतून आल्यावर तो टीव्हीवर आपल्या फेवरेट हिरोच्या फिल्म्स बघायचा. वाव, मी पण आपल्या फेवरेट हिरो प्रमाणे ताकदवर आहे. जेव्हा त्याची आई त्याला जेवणाबद्दल म्हणायची तर म्हणायचा, मला भूक नाहीये. पण तू जेवण नाही जेवलास तर कमजोर होशील. मम्मी, मी माझ्या फेवरेट हिरो प्रमाणे ताकदवर आहे. जेवलो नाही तर मला काही नाही होणार. आणि जेव्हा आई त्याला अभ्यासाबद्दल म्हणायची तो बोलायचा, मम्मी, मला अभ्यास करायची गरजच नाहीये. मला माझ्या फेवरेट हिरो प्रमाणे सगळं येतं. पण अभ्यास तर सगळ्यांना करावा लागतो. हो, पण मला अभ्यासच करावा लागत नाही. यामुळे त्याचे आई वडील खूप चिंतित होते. आता आम्ही याचं काय करू? आमचं काही ऐकतच नाही. मला तर काहीच कळत नाहीये. एके दिवशी ते असेच चिंतित बसले होते. तेव्हा पिंकूचे आजोबा त्यांच्या जवळ गेले आणि म्हणाले, काय झालं? तुम्ही दोघे इतके निराश का आहात? आई वडिलांनी त्यांना घडलेली हकीकत सांगितली. काय सांगू बाबा, पिंकू एकतर व्यवस्थित खात नाही आणि त्याचा अभ्यासावरही लक्ष नाहीये. दिवसभर आपल्या आवडत्या हिरोचे पिक्चर बघत असतो. आम्ही त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो आमचं एकही ऐकत नाहीये. आता तुम्हीच काहीतरी करा. तुम्ही दोघं चिंता नका करू, मी काहीतरी करतो. असं बोलून आजोबा पिंकू जवळ गेले. त्यांनी बघितलं की पिंकू नेहमीप्रमाणे टीव्ही बघत होता. हा असा टीव्ही समोरून नाही उठणार. याला उठवण्यासाठी मला काहीतरी करावं लागेल. ते बाहेर विजेच्या मीटर जवळ गेले आणि त्यांनी वीज खंडित केली. त्यांनी असं केल्यामुळे घरातली वीज बंद झाली, ज्यामुळे टीव्ही पण बंद झाला. ही लाईट का गेली? किती छान ऍक्शन फिल्म सुरू होती. मम्मी, लाईटला काय झालंय? तेव्हा आजोबा त्याच्या जवळ आले. काय झालं पिंकू? बघा ना आजोबा, माझ्या फेवरेट हिरोची किती छान फिल्म येत होती आणि अचानक लाईट गेली. तर काय झालं? चल आपण काहीतरी खेळूया. नाही, मला तर ती ऍक्शन फिल्मच बघायची होती. चल ठीक आहे, का नाही आपण एक कॉम्पिटिशन करूया? कॉम्पिटिशन? हा, एक कॉम्पिटिशन. का नाही आपण तुमच्या फिल्म सारखाच कोणता कॉम्पिटिशन करूया, ज्यामध्ये ऍक्शन पण असेल आणि बुद्धीचा वापर सुद्धा होईल. अशी कॉम्पिटिशन करायला तर खूप मज्जा येईल. तर या, चला आपण कॉम्पिटिशन सुरू करूया. असं बोलून आजोबांनी पिंकीला सुद्धा बोलावलं. पिंकी, तू पण ये. तुझ्याशिवाय हा कॉम्पिटिशन कसा होईल? आजोबांच्या बोलवण्यावर पिंकी सुद्धा आली आणि मग दोघांमध्ये कॉम्पिटिशन सुरू झाली. सगळ्यात पहिले शक्तीचा कॉम्पिटिशन करूया. या, आता तुम्ही दोघं आर्म रेसलिंग करा. आर्म रेसलिंग? आणि तेही पिंकी सोबत? तिला तर मी सहज हरवेन. आजोबा, हा बरोबर बोलतोय. हा तर मला सहज हरवू शकतो. अरे, पहिले कॉम्पिटिशन तर सुरू करा. पण मी तर मुलगी आहे. मुला मुलीने काही फरक पडत नाही. चला आता आपण कॉम्पिटिशन सुरू करूया. दोन्ही मुलांमध्ये आर्म रेसलिंगची मॅच सुरू झाली. दोघांनी खूप ताकद लावून पंजा लढवला आणि सरतेशेवटी पिंकीने पिंकूला हरवलं. मी जिंकले, मी जिंकले. या यशामुळे पिंकी खूप खुश झाली. पण पिंकूला पिंकीकडून हारल्यामुळे खूपच आश्चर्य वाटलं. मी कसं हारलो? मी नाही हारू शकत.
आता तर तू हरलास आणि मी जिंकले. ठीक आहे. चला आपण आता बुद्धीचा कॉम्पिटिशन करूया. मी 3 सोपे प्रश्न विचारेन. जो कमीत कमी 2 प्रश्नांची उत्तरे बरोबर देईल तो जिंकेल. ठीक आहे आजोबा, ही कॉम्पिटिशन तर मीच जिंकणार. पहिला प्रश्न हा आहे की ABCD मध्ये किती अल्फाबेट्स असतात? प्रश्न ऐकून पिंकू विचारात पडला. त्याला या प्रश्नाचं उत्तर येतच नव्हतं. तेव्हा पिंकी जोरात म्हणाली, 26. अगदी बरोबर. आता दुसरा प्रश्न हा आहे की 5 वॉवल्स कोणकोणते असतात? AEIOU. एकदम बरोबर. मी जिंकले. पिंकीकडून हरल्यावर पिंकू खूप उदास झाला. हे बघून आजोबा म्हणाले, चला आता मी तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारतो. सांगा, आपल्या देश भारताची राजधानी काय आहे? यावर नेहमीप्रमाणे पिंकीने पुन्हा एकदा प्रश्न संपल्या उत्तर दिलं. आपल्या देशाची राजधानी आहे नवी दिल्ली. एकदम अचूक उत्तर. मी जिंकले. पिंकू हरला. मी पिंकीकडून कसा हरलो? यावर आजोबा पिंकूला समजावत म्हणाले, तू पिंकीशी ह्यामुळे हारलास कारण पिंकी तुझ्यासारखी पूर्ण दिवस मोठ्या मोठ्या हिरोंची ऍक्शन फिल्म्स नाही बघत, पण ती चांगलं जेवण जेवते, बाहेर पार्क मध्ये जाऊन मित्रांसोबत खेळते आणि स्कूल मध्ये मन लावून अभ्यास सुद्धा करते. म्हणजे हे की फक्त हिरोजचे फिल्म्स बघून कुणी हिरो नाही बनत. त्यासाठी चांगलं जेवण करावं लागतं, खेळावं लागतं आणि स्कूलमध्ये अभ्यास सुद्धा करावा लागतं. तुझा फेवरेट हिरो पण फक्त टीव्ही बघूनच हिरो नाही बनला. तो पण चांगलं जेवण करून आणि खूप सारा अभ्यास केल्यानंतर एवढा मोठा हिरो झाला. सरते शेवटी पिंकूला आजोबांचं म्हणणं कळलं. तो म्हणाला, आजोबा तुम्ही योग्य बोलताय. आता मी रोज नीट जेवण करेन, शाळेत पण नीट अभ्यास करेन आणि जो वेळ शिल्लक राहील फक्त त्याच वेळ टीव्ही बघेन. शाबास पिंकू, शेवटी तुला हे सगळं समजलं. अशा प्रकारे पिंकूची टीव्ही बघण्याची सवय हळूहळू कमी झाली. आता तो मन लावून अभ्यास करायला लागला आणि वेळेवर जेवायला सुद्धा लागला. तर मुलांनो, या गोष्टीवरून आपल्याला ही शिकवण मिळते की फक्त टीव्ही बघितल्यामुळे आपण आपल्या फेवरेट हिरो सारखे नाही होऊ शकत. त्यांच्यासारखं होण्यासाठी आपल्याला नीट जेवणं, खेळणं आणि अभ्यास करणं आवश्यक आहे.